नमो बुद्धा. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण थोडक्यात वाचन पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण यशोधरा व राहुल यांची भेट बघितली. आज आपण पाहणार आहोत शाक्यांनी केलेले स्वागत. भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देश बांधवात 2 तट पडलेले त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. मागे शाक्य व कोलिय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळीसुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्याने त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरविले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परतताना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरविले. ज्या कुटुंबाने एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरविले होते त्यात अमितोदनचे कुटुंब होते. अमितोदनला 2 मुले होती. एकाचे नाव अनिरुद्ध, त्याला अगदी लाडात वाढविले होते. दुसऱ्याचे नाव होते महानाम. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो. आणि अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे, म्हणून तूच तसे कर. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो, ऐक. महानामने त्याला समजावून सांगितले. त्यावर अनिरुद्ध म्हणाला, मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तूच कर. मी कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यात जातो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यात जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे. परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ? पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य राजा भद्दिय याची शाक्यावर सत्ता होती आणि तो अनिरुद्धचा मित्र होता. त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही अशी वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दिय याने संसार त्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा. नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येत आहे. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्या बरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी ते करेन. तू एकटा संसार त्याग कर, भद्दिय म्हणाला. प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तरच मीही करावा असे आईने सांगितले आहे. त्यावर शाक्य राजा भद्दिय अनिरुद्धला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्षे थांब. 7 वर्षानंतर आपण बरोबरच संसार त्याग करू. प्रिय मित्रा, 7 वर्षे हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्षे थांबू शकत नाही. भद्दियाने ती मुदत 6 वर्षावर आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिन्यावर आणि क्रमाक्रमाने ती 1 महिन्यावर आणि मग 1 पंधरवड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतका दीर्घ काळ मी थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर व भावावर राज्य सोपविण्यापर्यंत 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे काही फार नव्हते. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे, अनिरुद्धाकडून त्याला उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्दिय, अनिरुद्ध, आनंद, भृगू, किंपिल आणि देवदत्त हे चतुरंग सेनेसह 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा नावे अशी सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठविले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या
आणि ते आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे एक गाठोडे बांधले. आणि ते उपाली नागास म्हणाले, मित्रा, तू आता कपिल वस्तूला परत जा. तुझ्या उदरभरणासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. यापुढे आपण पाहणार आहोत बुद्धाला गृहस्थाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.